नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण बघतोय बेडवरची फ्लावर नेमकी कशी करायची, कशा पद्धतीने करायची. तर आपला हा बेडवरचा फ्लॉवरचा प्लॉट आपण करतो. इथे एवढ्या 2-3 दिवसामध्ये आपली लागवड चालू होणार आहे. तर आपण इथं अगोदर आहे ना पूर्णपणे वावर रोटा किंवा नांगरणी करून रोटा मारून आपण बेड पाडून घेतलेले. आता भरपूर शेतकऱ्यांचे फ्लॉवरसाठी बेड किती फुटी पाहिजे, काहींचे 3 फूट 3.5 फूट असतात, काहींचे 4.25, काहींचे 4 फूट असतात. तर आपण आपले जे बेड आहे ते 4.25 फुटाचे घेतलेले. 4.25 फुटी बेडवर आपण एक सेंटरला नळी टाकून 2 बाजूला लागवड करून घेणार आहे आपल्या फ्लॉवरच्या रोपाची. तर आता जे आपलं म्हणजे आता आपण याचा विचार केला त्याचा पाण्याचा, तर आपली जी विहिरीकडून येणारी पाईपलाईन ती 3 इंची आणि सबमेन आपण ही 2 इंची वापरतोय. तर आपल्या पूर्ण प्लॉटची लांबी जी आहे ती 300 फूट आहे. तर आपण सेंटरला आपण आपली सबमेन टाकलेली आहे 150 फूट इकडं आणि 150 फूट इकडं, असं आपलं 300 फूटाचं रनिंग आहे नाही का, म्हणजे सेंटर पॉईंटपासून 150 इकडं आणि 150 तिकडं. तर मग आता आपण जे ड्रिप करतोय, तर आपलं एक प्लॉटचं वरच्या प्लॉटचं ड्रिप तयार करून झालेलं आहे आणि आता आपण खालच्या इथं प्लॉटला ड्रिप करून राहिलोय. तर वरती आपण जे ड्रिप केलंय ना, म्हणजे पूर्ण आपण आपल्या प्लॉटसाठी ही 20 mm ची 20 mm म्हणजे काही शेतकरी 20 mm वापरतात बरं का. काही म्हणजे लांबचं अंतर असेल तर 20 mm, जवळचं अंतर थोडं जवळ असेल 150 फुटापर्यंत 16 mm. तर आपण आपल्या ह्या प्लॉटमध्ये पूर्ण प्लॉटमध्ये 16 mm ची नळी वापरून राहिलोय. आणि जे 2 ड्रिपमधलं जे अंतर आहे ते अर्ध्या फुटाचं आहे, जेणेकरून पटकन वल्ल होईल नाही का. अर्ध्या फुटाचं आहे याच्यामधलं अंतर. तर 16 mm ची आपण नळी वापरतोय आपल्या ड्रिपसाठी. तर मग आम्ही अशा पद्धतीने फ्लावरची तयारी केलेली आहे ठिबकवर. तर आम्ही हे ठिबक आता आहे ना आपल्या फ्लावरसाठी पण आणि कांद्यासाठी पण वापरणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण 2 पिकं घेणार आहे. म्हणजे त्या पद्धतीचं हे ठिबक आपण वापरलेलं आहे. तर मग तुमच्याकडे करतात का अशा पद्धतीने फ्लावर किंवा कांदे? जर तुम्ही तुमच्याकडे अशा पद्धतीने करत असाल तर आपल्या व्हिडिओला पटकन सबस्क्राईब करा. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ शेती बघायचे असतील तर तरी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर या ड्रिपचा फायदा एकच आहे बरं का, म्हणजे भरण्याचा ताण लय वाचतो. सध्या आहे ना वाघाची भीती आहे किंवा पाणी कमी, सगळ्यात म्हणजे या ड्रिपचा म्हणजे याचा फायदा असा आहे बरं का इनलाईनचा, की जर पाणी जर कमी असेल ना तर आपलं पीक कमी पाण्यामध्ये पण निघू शकतं. आणि त्याचबरोबर पाणी भरायचं झंझट नाही, काही नाही. आता आपल्या पूर्ण 1 एकरसाठी आपल्याला एक 7-8 हजार रुपये खर्च येईल बरं का, पण मग काही झंझट राहणार नाही. म्हणजे पाणी भरायचं किंवा हे ड्रिप जे आहे आपण ते पुढल्या पिका म्हणजे कांद्या पिकासाठी पण वापरू शकतो नाही का. म्हणजे आपण ह्या दोन्ही प्लॉटसाठी किती बंडल आणलेली आपण याची? तर आता आपण आहे ना सध्या 3 बंडल आणलेले. आपल्याला थोडंफार कमी आपल्याला आणावं लागणार आहे. फक्त आता कांद्यासाठी काय करावं लागेल, जे आता हे 4.25 फूट अंतर आहे या 2 ड्रिप मधलं, तेच आपल्याला सेंटरला एक नळी टाकावं लागेल, नवीन ड्रिप करावं लागेल, म्हणजे आपल्या कांद्याचं पण काम परफेक्ट होऊन जाईल. तर मग अशा प्रकारे आम्ही या वर्षी फ्लावरची तयारी केलेली आहे ठिबकवरती. आणि फ्लावर निघाल्यानंतर कांद्याची पण करणार आहे. तर असेच तुम्हाला आमचे नवीन नवीन जर व्हिडिओ बघायचे असतील शेतीबद्दलचे तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पद्धतीने बेड पाडल्यानंतर आणि ठिबकवर फ्लावरचा प्लॉट करून राहिलो. तर बराच शेतकरी बांधवांना आहे ना ही पद्धत माहीत नाही आहे. तर जरा सांगता का आपल्या शेतकरी बांधवांना ही पद्धत सरी पद्धतीची, म्हणजे बेडवर फ्लावर लावलं म्हणजे किती फुटी पाडले आपण, बेड किती फुटी पाडलं, किती ठिबक वापरलं, किती एमचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्या जर फ्लॉवरचं नियोजन आहे प्लॉटमध्ये आपल्या, तर आपण जर प्लॉट असत्या ते आपण सरी पद्धतीने करतो, पण आज आपण हा प्लॉट करतोय 1 एकरचा, तो आपण बेड पद्धतीने फ्लॉवर करून राहिलोय. तर आपण आपलं जो बेड पाडलाय तो 4.25 फुटी घेतलेली आहे. आपण एका बेडची रुंदी जी आहे ती 4.25 फूट घेतलेली आहे. तर आपलं म्हणजे आपण एक सेंटरला नळी इथून टाकून 2 बाजूला लागवड करणार झिगझॅग पद्धतीने आपण फ्लॉवरची. तर मग आता आपल्याला ड्रिप करायचं काम चालू आहे.